बाळा, अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा, सावळे रूप उभे विटेवरी. हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी. गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. वारीच्या वाटेवर लाखो वारकरी चाललेले आहेत आणि हरिनामाचा जप सर्वजण करतायत. टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष, यामध्ये अभंग टाळ चिपळ्या सगळ्या वाजतात. यामध्ये एक गवळण म्हणली एका चिमुकलीने, तिचं नाव शिवानी शिंदे आणि ती प्रचंड सोशल माध्यमावर व्हायरल झाली. ती शिवानी माझ्या सोबत आहे. शिवानी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसं झाला तुझा प्रवास आतापर्यंत? खूप छान झाला. बर, तू पायी चालत आली आळंदी पासून? हो. बर, तू कितवीला शिकतेस बाळा? इयत्ता 7वीला शिकते. 7वीला. कुणाच्या संस्थेमध्ये तू असतेस? राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, आळंदी, देवाजी सर, अंजलीताई हिंगे. बर, म्हणजे हिंगे गुरुजींच्या तिकडे तू शिकतेस. बर, तुझं एक गाणं व्हायरल झालेलं आहे, लोण्याचा गोळा म्हणून. हा, ती गवळण होती, ती गवळण एक आमच्या प्रेक्षकांसाठी. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. तू पहिल्यांदा हे गवळण कधी म्हणली होती वारीमध्ये? मी पहिल्यांदा म्हणले होते, त्याच्या आधी पण म्हणले होते. ते व्हायरल होईल असं तुला वाटलं होतं का, की तू सहजच म्हटली होती असं? मी सहज म्हणले होते, मला माहित नव्हतं व्हायरल. तू मूळची कुठची आहेस बाळा? मी माझं गाव हातडी. जालना जिल्हा. हो. जालन्यात आहे. हे कोणी शिकवलं तुला गवळणी वगैरे ह्या सगळं? माझ्या गुरुवारांनी शिकवल्या. गुरुवारी कोण तुझे? सुदाम महाराज हिंगे आणि स्वरांजलीताई हिंगे. सुदाम महाराज हिंगे माझ्या सोबत आहेत. महाराज, किती मुली आहेत तुमच्या या? आपल्या या राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 100 मुली आहेत आणि यांना आपण वारकरी शिक्षण, शालेय शिक्षण आणि शस्त्र शिकवलं जातं. म्हणजे शास्त्र, शस्त्र आणि त्यांचा जे एज्युकेशन पाहिजे किंवा जे सामाजिक ज्ञानासाठी शालेय शिक्षण महत्वाचं आहे, हे शालेय शिक्षण शिकवलं जातं. सुगम संगीत पण शिकवलं जातं. हो, शास्त्रीय संगीत आहे, वारकरी संगीतही शिकवलं जातं, शास्त्रीय परीक्षाही घेतल्या जातात. त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या संबंधाने जेही काही शिक्षण आहे ते सर्व त्या ठिकाणी दिलं जातं. तुमच्या शिष्याने गुरुचं नाव आज मोठं केलेलं आहे, व्हायरल झालेली आहे शिवानी. काय भावना आहे? तुम्हाला वाटलं होतं का की इतकं हे गवळण व्हायरल होईल म्हणून? नाही, एवढी व्हायरल होईल असं वाटलं नाही, परंतु एक ज्ञानोबारायांची निष्ठेने सेवा जर केली तर ज्ञानोबाराय कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपल्याला समाजापर्यंत पोहोचवत असतात किंवा त्याचा एक प्रतिकार किंवा त्याचा प्रसाद म्हणून काही ना काहीतरी त्याचं फळ मिळत असतं. तेच एक फळ आपण या ठिकाणी आज म्हणूया, कारण ही आळंदीपासून ते आज 185 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे या केलेल्या सगळ्या सेवेचं फळ आहे. कारण पहिल्या दिवशी शूट झालेली गवळण ही आजही ट्रेडला आहे, हे एक ज्ञानोबारायांचं देणं आहे. असं म्हणतात की शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटे. शिवानीचे वडील माझ्या सोबत आहेत. काय भावना आहेत? तुमची लेख व्हायरल झाली आणि फार गोड म्हणती होती गवळण. काय नाही, खूप आनंद वाटतोय. तुम्ही काय करता बरं काम? शेती. मग गावाकडनं तुम्ही आता वारीला आलात की इथे आळंदीलाच होता?
नाही, फक्त म्हणजे मुद्दाम शिवानीसाठी चालू होतो. हो, वारी. आळंदीपासून आहात. आळंदीपासून. हो. लेकीचे तुमच्या गवळण व्हायरल झाली त्यावेळेस सगळ्यांच्या तुमच्या काय भावना होत्या? तिच्या आईची भावना काय होती? एकूणच गावातील कसं वातावरण होतं? गावातील सगळ्या लोकांना, आम्हाला तर आनंद आहे, पण गावातील सुद्धा प्रत्येक व्यक्तीला याचा चांगला एक आनंद झालेला आहे. हे व्हायरल झाल्याची पहिली बातमी तुम्हाला कोण दिली की बाबा हे गाणं फार व्हायरल झालंय? आमचे जे काय पाहुणे असतील किंवा मित्र कंपनी असेल यांचे फोन आले की बाबा तुमच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नंतर आम्हाला समजलं ते. काही गुण हे आपल्या घरातून मिळत असतात, काही उपजत असतात, तर मग काही संगीताचं ज्ञान तिला तुमच्याकडून मिळालं की कसं की तिला आवडच होती? तिला ते जन्मताच आवड होती. म्हणजे लहान असतानाच आमच्या वडिलांसोबत हरिपाठाला यायला जायची. तिला ते पूर्वीपासून म्हणजे लहानपणापासून छंद होता आणि आमच्यापेक्षा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या आई वडिलांचा आहे. हो. रामकृष्ण हरी, तुम्ही आमच्याशी सविस्तर बोललात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.